स्कंद 3 अध्याय 33. देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती. मैत्रेय म्हणतात, श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली. देवहूती म्हणाली, ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले होते त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूते, इंद्रिये, शब्दादी, विषय आणि मन यांनी युक्त सत्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हींचे बीज असणाऱ्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते. ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते. आपण निष्क्रिय सत्य संकल्प संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुणप्रवाह रूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तींमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात. नाथ प्रलय काल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्वलीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा चोखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या तुम्हाला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले? ही आपलीच माया नव्हे का? हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करता. म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आदी अवतार झाले, त्याचप्रमाणे हा कपिलावतार सुद्धा मुमुक्षांना ज्ञानमार्ग दाखविण्यासाठी झाला आहे. हे भगवान, आपल्या नावाचे श्रवण कीर्तन करण्याने किंवा चुकून माकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तात्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो. तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल यात काय शंका? ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांडाळ सुद्धा यामुळे श्रेष्ठ होय. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात त्यांनी तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले असे समजावे. आपण साक्षात परब्रह्म आहात. आपणच परमपुरुष आहात. वृत्तींचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपलेच चिंतन केले जाते. आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत. अशा साक्षात विष्णू स्वरूप कपिलांना मी प्रणाम करते. मैत्रेय म्हणतात, मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परमपुरुष भगवान कपिलदेव तिला गंभीर वाणीने म्हणाले. श्री कपिल म्हणाले, माते, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील. माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे. याद्वारा तू माझ्या जन्ममरण रहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील. जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिल देव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले. जेव्हा देवहूती सुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योग साधनेने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाली. त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जटांमध्ये रूपांतर झाले. तसेच वल्कलांनी झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कृश झाले. तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या देवांनी इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थ सुखाचा त्याग केला. जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शय्यांनी युक्त हस्तिदंती पलंग, सुवर्ण पात्रे, सोन्याचे सिंहासन, त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या आहेत, तसेच ज्याच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या
भिंतीमध्ये रत्नजडित रमणीय मूर्तींसहित मणिमय दिवे झगमगत आहेत, जे फुलांनी लहडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजारव होत आहे, जेथील कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधवर्णन गुणगान करीत असत आणि जे मिळविण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक असत, अशा गृहोद्यानाची ममता तिने सोडून दिली. परंतु पुत्रवियोगाने व्याकुळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदास झाले. पती वनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञान संपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणाऱ्या गायीसारखी व्याकुळ झाली. विदुरा आपला पुत्र कपिल देव रूप भगवान हरीचे चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर्य संपन्न घराबद्दल सुद्धा उपरती झाली. नंतर कपिल देवांनी भगवंतांच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न वदना रविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते. त्याच्या एकेक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न झाली. भगवत भक्तीचा प्रवाह प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञानाने चित्त शुद्ध झाल्याने ती त्या सर्व व्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली, जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो. अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्री भगवंतांमध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंदात निमग्न झाली. आता निरंतर समाधीस्थ राहिल्या कारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही. जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहत नाही, तिच्या शरीराचे पोषण सुद्धा दुसऱ्यांकडून होत होते, परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बल झाले नाही. तिचे तेज आणखीच वाढले, परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्नीप्रमाणे दिसू लागले. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाले, परंतु नेहमी श्री भगवंतांमध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या तपोयोगमय शरीराची काहीच शुद्ध राहिली नाही. केवळ प्रारब्धच त्याचे रक्षण करीत होते. अशा प्रकारे देवहूतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्यमुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले. वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपूर नावाने प्रख्यात झाले. विदुरा योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला. तीच सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली. महायोगी भगवान कपिल सुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले. तेथे स्वतः समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले. ते तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योग मार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले. सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात. तसेच सांख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करीत असतात. कपिल आणि देवहूतीचा परम पवित्र संवाद ऐकविला. हे कपिल देवांचे मत अध्यात्म योगाचे गूढ
रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त करतो. हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूतीचा परमपवित्र संवाद ऐकविला. हे कपिल देवांचे मत अध्यात्म योगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त करतो. अध्याय 33 समाप्त. स्कंध 3 समाप्त. हरिओम तत्सत.